मोतीराम बाळ चोरगे स्वर्गवासी सोनू भगत चषक 2024 स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि आमच्या मान्यवरांच्या हस्ते आपण हे पूजन आपण पाहतात. आदिवंदित तुला श्री गणराया गणरायाच्या आशीर्वादाने आपण त्या स्पर्धेला जो सुरुवात करणार आहोत. स्पर्धेचा पहिला दिवस सलग 3 दिवस या पंचकृषी मैदानावरती आपण क्रिकेटचा महासंग्राम एन्जॉय करणार पाहणार आहोत. आलेल्या पाहुण्यांचे करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत, तसेच खेळाडूंचे देखील करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच क्रीडांगणावरती जे क्रिकेटचे वेडे जे क्रिकेटचे प्रेमी देखील आलेले आहेत त्यांचं देखील करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. योकडे कॅन्सल केला गेला, कॅन्सल केला. अरे योके स्कोर तुला त्याला तुला मी बरोबर करून दिली त्यामुळे मार्कच करून दिली. त्या काहीच टाकायचं. हे बॅटिंग टीमचा नाम टाकायचा, बॉलिंग टीमचा, यो स्कोरचा, यो ओव्हर, यो टार्गेट, बस बाकी गणन जाऊ नको. बरोबर तुझा आहे परफेक्ट आहे. फोटो लावायचा असेल तर फोटो लावा, ठेवते फोटो टॉस खरेदी काय बोललं. आजच्या दिवसाचा पहिला सामना मंदिरा मारुती काढले विरोधात जय हनुमान सरवली. आजच्या दिवसातला हा उद्घाटनीय सामना आपल्या दोन्ही संघांना देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. स्पर्धेला आपण करूया सुरुवात. आता कंच इमेज त्याने ना आपण कर यो टाकू गे सेम ना त्याला काय होते नाही रे. तो प्रोडक्शनचा त्यांचा आवाज चालू रे ते बघ ना. ऑडिओ चालू आहे, ऑडिओ चालू माहित आहे. पोषक पण आमच्या पाहुण्यांची असे हा टॉस देखील केला जातो. टॉस का बॉस सकाळचे सूत्र आणि सकाळच्या सूत्रामध्ये आपण पाहू शकता दोन्ही संघ उपस्थित झालेले आहेत. इंद्रिया मारुती काढले विरोधात एक अंच त्या माहित नाही ना. फोटो बनवून ठेवले तेव्हा माहित होतं डिरेक्शन नंतर. कल्ले संघाने टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि जे हनुमान सरवली संघाला फलंदाजी करण्याकरता इन्व्हाइट केलेलं आहे. पाहुण्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. बरोबर ना. काय ज्याला यांनी असाच ठेवले मरता मरता रोहन पाटील ॲडव्होकेट असे विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचा. वेलकम ऑल ऑफ यू पूर्ण एकदा सर्वांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम दिनेशजी जोशी साहेब, आपलं देखील स्वागत आहे. त्यानंतर आपण श्री गणेशांचं पूजन करणार आहोत. त्याबरोबर आमच्या व्यासपीठासमोर गणपती बाप्पाचं आपण पूजन करणार आहोत. त्यांच्या आशीर्वादाने आज ही स्पर्धा आपण या क्रीडांगणावरती खेळणार आहोत. आदिवंदितो तुला श्री गणराया वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ देव सर्व कार्य सर्वदा. दिनेशजी जोशी साहेब उपसरपंच देखील त्यांच्या हस्ते आपण गणरायाला आपण हार अर्पण करत आहोत. तसेच सुट्टेवाना पाटील साहेब उपस्थित त्यांचं देखील करूया मनपूर्वक. अधिक उपसरपंच देखील आहेत
रोहित वेलकम ऑल ऑफ यू. कोण कडू तसेच बाळकू दिनकर भुई साहेबांचे देखील आपण जर त्यांचं देखील करूया स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच रोहनजी पाटील साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. ग्रामपंचायत सदस्य आहेत. तसेच ऍडव्होकेट सुद्धा आहेत हा आणि नक्कीच त्यांनी आज बक्षीस देखील लावण्यात आलेलं आहे. दोन्ही संघांकरता सुवर्ण संधी आहे. लगातार 3 षटकार मारल्यास 1000 रुपये बक्षीस Title. 2 जणांसाठी. नक्कीच बॅनर तुम्ही जर षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर आमच्या ऍडव्होकेट साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाची प्राप्त देण्यात येणार आहे. रमेशजी पाटील नाही साहेब नाही यांच्याकडनं देखील आपण पाहू शकतो यांच्या आजचं देखील आपण पूजन करत आहोत. जाणता राजा अर्थातच महाराष्ट्राचे आराध्य दैवत. नक्कीच बघा तिन्ही दिवस सुवर्ण संधी आहे. फलंदाजांना चांगला हो, खेळ त्या करून वेळेस तर साकारा तो बीजा आपला पासून किस्सा देखील गरम करा. पाहू शकता सुंदर दृश्य आपल्या व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळते. हा चला काली संघ आपण कोणत्या वेळेला जवळता लगेचच फिल्डिंगची विवरचना ही लावायची आहे. विनंती असेल क्लोज करायला फिल्डिंग करण्याकरता आपण मैदानाच्या Close आतमध्ये करायला जायचं close. आहे. सर्व संघ आपण देखील आपले फलंदाज तयार ठेवायचे आहेत. ऐ, तसेच म्हणा. हा बोल विजय सागर पाटील मॅडम देखील उपस्थित त्यांचं देखील करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत वेलकम सुस्वागत. प्रभाकर पटेल साहेब देखील आलेत. उपसरपंच देखील आहे त्यांच्या हस्ते आपण वेलकम देण्याची जशी तुमचं देखील स्वागत आहे. त्यांच्या हस्ते आपण देखील गणरायाला श्रीफळ वाढवणार आहोत. वेलकम ऑल ऑफ यू. आलेल्या सर्व पाहुण्यांची आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. नाही ना थांबलो व्हिडिओ काँग्रेस संघ आपण क्षेत्ररक्षण करण्याकरता मैदानाचा ताबा घ्यायचा बा आमचं पंच देखील केलं. सलामीची जोडी देखील आलेली आहे. दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्याकडे पाठवायचे आहेत. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्याकडे पाठवायचे आहेत. ते पाहू शकता सुंदर दृश्य आमच्या व्यासपीठावरती पाहुण्या मंडळीचा झरा लागलेला आहे असं म्हणतो जो अवघड ठरणार नाही. व्यासपीठावर विराजमान पूजा मॅडम देखील आहे त्यांचं देखील करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. विद्यमान सरपंच देखील आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्व पाहुण्यांची आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. यो येत हा ठीक आहे चल आवाज आपण पाहतात मित्रांनो चौदावाशी मोतीराम बालू चोरगे स्पर्धेच्या सोनू बाबन चषक 2024 स्पर्धेचा चतुर्थ दिवस आणि पहिल्या दिवसामधला हा उद्घाटनीय सामना आपण पाहत आहे. एका बाजूला कांगोल संघ तर दुसऱ्या बाजूला सवली संघ सज्ज झाले. आलेले सर्व पाहुण्यांची खेळाडूंची व पाठी राख्यांची आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सलामीची जोडी मैदानाची आपण एंटर झालेली आहे फलंदाजी करण्याकरता. दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्याकडे पाठवायचे आहेत. विनंती असेल दोन्ही संघाचे 12 मॅन काँग्रेस संघाचा सवली संघाचा आपण पाठवायचं आहे. नाश्ता असेल तर तो आता दिले जेवण सामना 4 षटकांचा असेल याची दक्षता घ्यायची. सामन्याला आपण करूया सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. थोड्या प्रॅक्टिस षटकामागे आम्ही 5 मिनिटं दिलेल्या बरोबर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत. याची दक्षता संघाने आपणास घ्यायची आहे. बरोबर 4 षटकांकरता आम्ही 20 मिनिटं दिलेली आहेत आणि त्या 20 मिनिटामध्ये तुम्हाला हे 4 षटक पूर्ण करायचे आहेत. गोलंदाजी करण्याकरता पहिले षटक घातायला गोलंदाज राजेश तयार झालेला आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. पहिल्या विकेट करता महेंद्र आणि कबीर येतो.
स्ट्राईकला आपल्याला महेंद्र पाहायला मिळतो, नॉन स्ट्राईकला आपल्याला कबीर पाहायला मिळतो. तर गोलंदाजी करण्याकरता पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज राजेश तयार झालेला आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल आपण करूया मॅचला सुरुवात. त्यावेळेस पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता, 500 एथली करा. चेंडू बिहाइंड विकेट इस्टर्नच्या मागे ट्रायल झाला. फलंदाज महेंद्र ऑनली मार्क झाला, एक धाब्याने त्याचं खातं उघड झालं आणि संघाची धावसंख्या आपल्याला 1 पाहायला मिळते. चालू असलेला सामना जीवनमान सरोली विरोधात रंध्रा मारुती काढली. सर्वप्रथम काले संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि अखेरकार सरोली संघाला इन्व्हाइट केलं गोलंदाजी करण्याकरता. गोलंदाजीचा आपण विचार केला तर पहिलं षटक राजेशाला हाताळण्याकरता 1 चेंडू त्याने टाकला आणि 1 धाव खर्च केली. कमलाकर पाटील यांचं देखील शुभागमन, सम्राट कमलाकर पाटील यांचं देखील शुभागमन झालं. वेलकम, सुस्वागतम, आपलं देखील स्वागत आहे. यावेळेस समोरच्या दिशेमध्ये फटका फर्स्ट चेंडू हवेमध्ये बोलची असणार संधी. अखेरकार झेल ड्रॉप झालेली आहे. अशा करता फलंदाजांनी 2 धावा या पूर्ण केलेल्या. बघा किती सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये पाहायला मिळाली. या क्षणी असं वाटलं होतं की हा चेंडू सरळ जाऊन क्षेत्ररक्षण हातामध्ये उसळला जाणार. 2 धावा इथे पूर्ण केला. झेल ड्रॉप झाली आणि फलंदाजाला त्याचा फायदा झाला. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्येचा आपण विचार केला 3 धावा या धाबाकावर लागल्या गेल्या. वेणूजी मंत्री साहेब यांचं देखील आगमन झालं. अष्टपैलू क्रिकेटर देखील आहेत ते रुंदवली आणि आज मॅचचा आनंद घेताना आपण त्यांना व्यासपीठावर पाहतो. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेत होता निर्धाव चेंडूवाला राजेशची कामगिरी चांगली पाहायला मिळते. यावेळेस चांगला फटका समोरच्या दिशेमध्ये चेंडू अगदी कार्पेटला घासत निघून झाला. दीपस कव्हरला 1 धाव पूर्ण झाली. जुस्तीचा प्रयत्न केला जातोय आणि अखेरकार याही वेळेला 2 धावा पूर्ण झाल्या. या दोन्ही फलंदाजांमध्ये किती चांगली बॉन्डिंग पाहायला मिळते. ज्या ज्या वेळी बॅट आणि बॉलची जुळणी मैदानाच्या आतमध्ये होत आहे त्या वेळेस मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते आणि दॅट इज अ मास्टर माइंड क्रिकेट. बुद्धीचं क्रिकेट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या आपल्याला 5 पाहायला मिळते. उलटा चेंडू समोरच्या दिशेने चांगला फटका एक्झिक्यूट केला जातो. चेंडू वेगाने निघून चालला सीमारेषेच्या दिशेने, नाही थांबणार, मिळतील 4 धावांचा उगार. आवाज येतो बाहेर येत. चुकीचा चेंडू आणि चुकीच्या चेंडूवरती योग्य तो उत्तर पाहायला मिळेल. समोरच्या दिशेमध्ये प्रत्येक चेंडूला ढकलण्याचं काम फलंदाजाने केलं आणि अखेरकार या चेंडूवरती 4 धावा प्राप्त केला. चांगला फटका पाहायला मिळाला. फलंदाज कबूलचे बॅट बनला. 4 धाव्याने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकली. धावसंख्येचा आपण विचार केला धावसंख्या आपल्याला 9 पाहायला मिळते. पहिलं षट अजूनही मार्गस्थ. यावेळेस सर्व बॅटने मोठा प्रहार करायचा होता. बॅटच्या आतल्या बाजूला चेंडू क्रच झाला. स्क्वेअरलेगला ट्रॅव्हल झाला. 1 धाव पूर्ण झाली. दुसरीचा कॉल कबीरने केला आणि अखेरकार याही वेळेला महेंद्रने कॉल व्यवस्थित ऐकला आणि 2 धावा पूर्ण केल्या. सेंड ऑफ द फर्स्ट ओव्हर अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्येचा आपण विचार केला धावफलक आपल्याला 11 पाहायला मिळते विदाउट लॉस. वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्व आलेल्या पाहुण्यांची आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण पाहतात स्वर्गीय मोतीराम बाबू स्वर्गीय सुनील भगत स्मृती चषक 2024 स्पर्धेचा हा उद्घाटनीय सामना आपण या व्यासपीठावर पाहतात. तुमचे कृषीजीवन मैदान अगदी या क्रीडांगणाचा उल्लेख करायचा झाला तर दिग्गज क्रिकेटर देखील या ग्राउंडवरती येऊन गेलेले आहेत आणि आज त्याच क्रीडांगणावरती आपण स्पर्धेचा महासंग्राम एन्जॉय करत आहे. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर पहिला षटक समाप्त झाला. पहिल्या षटकात राजांनी हाताळलं. त्यांनी धावा खर्च केले 11. सर्व संघाचं कौतुक करावं लागेल कारण आतापर्यंत कोणताही विकेट त्यांनी गमावलेली नाहीये. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. क्रमांक 2 वरती गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज असणार. संतोष होतोय गोलंदाजी करण्याकरता क्रमांक 2 वरती. समोर जाईल बॅटर महेंद्र. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. संपर्क डायरेक्टचा प्रयत्न पंचांची अपील मागितली गेली नाटककार पंचांनी बोर्ड कशाकडे केलं. धक्का क्रमांक पहिला पाहायला मिळाला टीम सरवली संघाचा.
कबीर आता मात्र जागा सोडावी लागेल. चुकीची बॉलिंग पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. खरं तर महेंद्रने एक चोरटी डाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु चोरटी धावेमध्ये अखेरकार कबीर पकडला गेला. अखेरकार विकेट पटकन झालं. पहिला धक्का लागला टीम सरवली संघाला. न्यूमॅनिंग क्रमांक 3 वरती प्रवीण येतो फलंदाजी करण्याकरता. यावेळेस मी म्हणेन थोडस आता कबीरला जबाबदारी घ्यावी लागेल, कारण कबीर बाद झाल्यानंतर संघाचं ओझं आता मात्र त्याच्या खांद्यावरती आलेलं असंच म्हणावं लागेल. क्रमांक 3 वरती प्रवीण आला. प्रवीणला आता काहीतरी नवीन करून दाखवावं लागेल, कारण पहिला सामना आहे, सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण विचार केला आपल्याला खरा पाहायला मिळतो. पुन्हा एकदा व्यासपीठावर सर्व पाहुण्यांची आपण करूया हार्दिक स्वागत. वेलकम. पुढे ससावत ऑन साईडला चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू स्क्वेअरला काढण्यावर झाला, थोडस बंद झालं. मुसीचा कॉल पाहायला मिळतोय. फेकी उशिराने आली आणि अखेरकार फलंदाज प्रवीणने 2 धावा पूर्ण झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये बघा किती सुंदर धाव पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांमध्ये कॉलिंग चांगली झाली, खूप चांगली झाली. तसेच अनिलजी भगत साहेब यांचा देखील लागवण झालं. देवपती आहेत, त्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठाची शोभा वाढवण्याकरता व्यासपीठावर विराजमान व्हायचं. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. यावेळेस षटकापासून मोठा फटका केला जाता. बॅट शिकला, रस्त्यांच्या मागे चुकी होणार नाही आणि अखेरकार प्रवीणला देखील जागा सोडावी लागेल. धक्का क्रमांक 2 लागतो टीम सदवली संघाला. समजला. आपल्यातील चेंडू ऑन साईड अंदाजामध्ये खेळायचा होता. अखेरकार मॅचची कळा पाहायला मिळाली. रस्त्यांच्या मागे चांगलं फिल्डिंग पाहायला मिळालं. अखेरकार धक्का क्रमांक 2 लागला टीम सरवली संघाला. प्रवीणने थोडंसं नाराज केलं असं म्हणूया, कारण फक्त 2 धावा त्याने बनवल्या. जी जबाबदारी प्रवीणवर आली होती ती जबाबदारी मात्र त्याला पेलता आणण्या अखेरकार दुसऱ्या चेंडूवरती प्रवीणचं विकेट गेलं. 2 धावा करून प्रवीण बाद झाला. क्रमांक 4 वरती न्यू मॅच नवीन फलंदाज मैदानाच्या आपण एंटर झाला फलंदाजी करण्याकरता. ठीक आहे. बोललो ना तिथे क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता. षटक क्रमांक 2 आपण पाहत आहे. गोलंदाजी करणारा संतोष पाहायला मिळतो आणि बघा किती सुंदर गोलंदाजी या संतोषची पाहायला मिळते. आतापर्यंत कोणताही मोठा फटका फलंदाजाला मारून दिलेला नाहीये. त्यावेळेस आपण विचार केला तर विकेटचं पतन झालेलं आहे. यावेळेस मोठा फटका खेळायचा यावेळेस 2 धावा पूर्ण झाल्या. करून झालेली धावसंख्या 2 पुन्हा पुढे सरकली. 15 धावा फटाफट पाहायला मिळतात. विशेषतः मार्गदर्शक संतोष आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी आपण ती म्हणावी लागेल. गोलंदाज संतोषाची कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारून दिलेला नाहीये. यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ एक फटका, चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये एकदा पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न करतोय फलंदाज भोलेनाथ, परंतु महेंद्रने नकार दिला. यावेळेस एकच धाव मिळणार. धावसंख्या 1 पुन्हा एकदा पुढे सरकली. 16 धावा पाहायला मिळतात. दुसऱ्या षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता संतोष सज्ज झालेला आहे. ही लाईन चांगली आहे. ही लाईन चांगली पाहायला मिळेल. फलंदाजाला अगदी सकाळला जातो आणि हा चेंडू नेदा पाहायला मिळाला. 2 षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या आपल्याला 16 पाहायला मिळते. पहिलं षटक राजेंनी हातरलं, त्यांनी 11 धावा खर्च केला. त्यानंतर क्रमांक 2 वरती गोलंदाज संतोष आला आणि किती चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 5 धावा त्यांनी खर्च केला आणि 1 विकेट त्याच्या नावी राहिलं. 1 मिनिट थांब. 40 आणली 45 44 ठेवले. येईल सेव्ह करायला आले तो.
क्रमांक 3 वरती गोलंदाज तयार होणार गोलंदाजी करण्याकरता हा. दयाने दोन. क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्याकरता समोर जाईल बॅटावर भोलेनाथ. ते रेकॉर्डला आजच्या दिवसाचा उद्घाटनीय सामना आपण पाहतोय. स्पर्धेचा पहिला सामना आपण पाहत आहे. का पुन्हा एकदा कालपटलं घासत चेंडू मिडविकेटला ट्रॅव्हल झाला. एकदा पूर्ण थोडासा फंबल झालं. चुकीचं क्षेत्ररक्षण झाला. चुकीच्या क्षेत्ररक्षणावरती अजून त्याच्या वरती एक 60 वर आहे. दोन धावा पूर्ण त्याला केल्या. किती करू? थोडस मी म्हणेन हा लिंग मध्ये आपण 61 विचार आहे. थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण झालं स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि ते पाहिलं हा, एक list. बोलले ना त्याने दोन Looting धावा green, पूर्ण केल्या. orange. दोनच्या मदतीने धावसंख्या 18 धावा पाहायला मिळतात. हा तिसरं षटक मार्गस्थ दयानंदाला गोलंदाजी करण्याकरता. हा यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. नजाकत मात्र नाही, फटक्यामध्ये नाही. पाहायला मिळाली. नजर मात्र चेंडूवरती नव्हती. अखेरकार हा चेंडू निर्धाव आला. चांगली चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. पूर्णपणे फलंदाच्या बॉडी लँग्वेजला ओळखलं गेलं, पाहिलं गेलं की मोठा फटका मारण्याकरता गोलंदाज सज्ज झालेला आहे. आणि अखेरकार गोलंदाजी चतुराई पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू आला. स्क्रीन ते येते पण तो येतच नाही. यावेळेस ऑन साईडला पुढचा फटका पाहायला मिळतो. स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव ते पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न होणार का? पण अखेरकार फेकी चांगली पाहायला मिळाली. आवाज त्या नाही. ऍक्शन मध्ये चेंडू पकडला गेला. त्यात ऍक्शन मध्ये चेंडू फेकण्याचं कार्य तो क्षेत्ररक्षकाने केलं आणि फलंदाजाला मात्र एका धावेवरती थांबवलं. संख्या 19 आहे. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता आपला दयानंद पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडू त्याने टाकलेले आहेत. पुढचा चेंडू ऑन साईडला चांगला फटका. चेंडू वेगाने निघून चाललाय स्क्वेअरच्या दिशेने. थोडंसं फंबल झालं. दुसरीचा प्रयत्न होणार. अखेरकार 2 धावा पूर्ण झाल्या. बघा यावेळेस देखील दोन्ही फलंदाजांना चांगली क्रॉलिंग पाहायला मिळेल. चांगली हात पाहायला मिळेल. ज्यावेळेस बॅट आणि बॉलची जोडणी झाली वाटो आवाजच नाहीये मला फलंदाजाने काही. पाहिलं की चेंडू पूर्वर चाललाय. अखेरकार दुसरीचा कॉल केला आणि 2 धावा व्यवस्थित पूर्ण झाल्या. 2 धावसंख्या पुन्हा Replay, सरकली. replay. 1-1 21 धावा धाव लागल्या गेल्या. 40 तिसरं षटक मार्गस्थ आहे. 45 50 45 काही मिळेल. यावेळेस एक चांगला फटका ऑन साईडला पिकअप शॉट. चेंडू मिडविकेटला लावला होतो. एक धाव पूर्ण झाली. दुसरीचा पुन्हा एकदा कॉल आला. अखेरकार नॉन स्ट्रायकर एंडला भोलेनाथने चांगला कॉल ऐकला. 2 धावा इथे देखील पूर्ण झाल्या. यावेळेस क्रिकेटची लाईफ लाईन वापरली जाते. ज्या वेळेस चेंडू आणि बॅटची मैदानाच्या जोडणी होत आहे त्याच्या वेळी मला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि दॅट इज अ गुड क्रिकेट. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेत पुन्हा एकदा फटका खेळला जाता. चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा वळण घेतो. एक धाव ते पुन्हा पूर्ण झाली. दुसरीचा कॉल महेंद्रने केला. फेकी फार उशिराने आले. तिसरीचा प्रयत्न होणार का? प्रयत्न केले जातात आणि बघा प्रयत्न फसला गेला. डायबॉक्सच्या स्वरूपामध्ये धक्का लागला. टीम सवयी पडाला. अशा प्रकारे तिसऱ्या षटकाची देखील समाप्ती झाली. 3 षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्येचा विचार केला तर धावफलक आपल्याला 25 वरती पाहायला मिळतोय. चांगलं टोटल पाहायला मिळतो. बाकी राहिला कारण धावसंख्या 25 झालेली आहे. धावफलकावरती तिसऱ्या षटकाच्या अखेरीस आपण विचार केला. अंतिम षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता क्रमांक 4 वरती मिथून तडे होतो गोलंदाजी करण्याकरता. तर क्रमांक 5 वरती रणजित आला फलंदाजी करण्याकरता. स्ट्राईकला आपला रणजित पाहायला मिळतो. तर समोर जाईल गोलंदाज मिथून. हॅलो यावेळेस पहिल्या टप्प्यात चेंडू समोरच्या दिशेने अगदी दिशा दाखवली. थोडंसं पंबल गेलं. गोव्याला खराब क्षेत्ररक्षण झालं. त्याचा फायदा मात्र फलंदाजाने उठवला कारण रणजितला 2 धावा मिळाला. चांगला फटका सजवला जातो. पहिल्याच चेंडूवरती 4थ्या क्रमांकाच्या गोलंदाजावरती प्रहार केले जातात आणि ते गरजेचं देखील आहे. अंतिम षटक मार्गस्थ असताना तुम्हाला प्रति चेंडूमध्ये हल्ले करावे लागतील.
त्यावेळेस मोठा फटका केला जातो. 5ची वरची गडा, चेंडू हवेमध्ये निघून चाललाय, निर्विकेट. एकदा पूर्ण दोषी पुन्हा एकदा प्रयत्न, आणि हा देखील यशस्वी झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये बघा किती सुंदर बॉन्डिंग पाहायला मिळते. दोघांमध्ये चांगली कॉलिंग होते, चांगली हात होते. ते चेंडू मागे 2-2 धावा काढल्या जातात. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतो. चेंडू समोरच्या दिशेने वेगवान फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण चांगलं केलं जातंय. कैलासीचं चांगलं क्षेत्ररक्षण करतो, परंतु फिरकी फार उशिराने झाली. 2 धावा पुन्हा एकदा जोडल्या तर ते धावसंख्या 2ने पुढे सरकली. धावफलकावरती 31 धावा लागलेल्या आहेत. अंतिम षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता मिथून आपल्याला पाहायला मिळतो. तो मात्र चांगला खेळ सध्याच्या घडीला महेंद्र आणि रणजित करतो. आपण महेंद्रचा विचार केला तर सलामीवीर आहे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये ताबा ठेवू नये असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. क्रमांक 5 होती रणजिताला. सध्याच्या घडीला आपण रणजितच्या खेळीचा विचार केला तर प्रति चेंडू मागे चांगले फटके त्याचे पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट तो साकारतोय या मैदानाच्या आतमध्ये. वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्वांचे करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. यानंतर होणारा सामना शिवनेरी आमने विरोधात गंगा माता गुंदवली. दोन्ही संघटक आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्सची जुगाचा जबरदस्त फटका. कव्हर ड्राईव्ह शानदार चेंडू वेगाने निघून चाललाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चुकीचं क्षेत्ररक्षण. चेंडू निघून गेला सीमा रेषेच्या बाहेर. मौका भी दिया, चौका भी दिया. 4 धावा. माहिती आहे तुटला नाही त्यांना, त्यामुळे जिंकला नाही. एक फटका म्हणायला हरकत नाही. ज्याप्रमाणे बॅट आणि बॉलची जुळणी झाली, अगदी एखाद्या गोळीच्या वेगाप्रमाणे हा चेंडू निघून गेला. खरं तर क्षेत्ररक्षण चुकी केली नक्की चित्रक्षकांना, कारण चेंडू दिसला नाहीये त्यांना. अखेरकार फलंदाजच्या नावी 4 धावा राहिल्या. धावसंख्या 4ने पुढे सरकली. धावसंख्येचा आपण विचार केला तर 35 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत. अंतिम षटक मार्गस्थ. यावेळेस देखील चांगला फटका समोरच्या दिशेमध्ये चेंडू उडवला जातो. नितेश चाकावर पुन्हा एकदा चुकी झाली. पाहावं लागेल एक्झॅक्टली तिथे काय घडलं. चुकीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. याही वेळेला असं वाटलं होतं की या चेंडूवर विकेट जाणार की काय, पण अखेरकार झेल ड्रॉप झाली. चेंडू धरतीला दान झालं आणि फलंदाजाला आयुष्यमान होण्याचा आशीर्वाद मिळाला. यावेळेस बघा 3 धावा मिळाल्या. काय सुंदर रनिंग पाहायला मिळाली. धावसंख्या 3ने पुढे सरकली. 38 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. अंतिम चेंडूचा खेळ या षटकामध्ये पाहायला मिळेल. मिथून आहे गोलंदाजी करण्याकरता. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये चांगला फटका. बरोबर गोलंदाजाच्या बाजूने हा चेंडू लागू झाला होता. कैलासचं चांगलं स्ट्रगल पाहायला मिळाले, पण अखेरकार 2 धावा कैलासला वाचवता आले. 2 धावा इथे पूर्ण झाल्या. धावसंख्येचा आपण विचार केला. धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस, शेवटच्या षटकाच्या अखेरीस पाहिलं तर 40 धावा त्या लागलेल्या आहेत. समीकरणाचा आपण विचार केला तर येणाऱ्या 4 षटके आणि जिंकण्याकरता 41 धावांची गरज असेल ती बंदळ मारुती काल्य संघाला. बघा ना, आपल्याकडे थोडस वेळ आहे, आपण शुभ सन्मानाकडे वळूया. व्यासपीठा विराजमान विजय सागर पाटील मॅडम आहेत, सरपंच गोवे, त्यांचा आपण शुभ सन्मान करूया. आणि मी सन्मान करण्याकरता बंडू पाटील यांना विनंती करतो की आपण विजय सागर पाटील मॅडमचा शुभ सन्मान करायचा आहे. 40 बरोबर. बंडू पाटील माझे सरपंच देखील, त्यांच्या हस्ते आपण पूजा पाटील मॅडमचा शुभ सन्मान करण्यात विनंती करतो. आपण सरपंच मॅडमचा शुभ सन्मान करायचा आहे. चला, दोन्ही संघाने आपण टॉस बॉक्सशी जोडायचं आहे. आमने विरोधात गुंतवली. दोन्ही कर्णधार आपण टॉस बॉक्सशी जोडायचं आहे. आणि बघा, टॉस सोडवल्यानंतर आपण ऑफिशियल फी ही जमा करायची आहे. बंडू पाटील यांना विनंती करतो की व्यासपीठा विराजमान पूजा मॅडम या गोवेगावचे सरपंच आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान करूया. मॅडमना देखील विनंती असेल आपण मान आपला स्वीकारायचा आहे. गोवेगावचे ते सरपंच आहेत आणि आज त्यांच्याच हस्ते आपण इष्टांचं भोजन केलं होतं. बंडू पाटील कोणता आपली विनंती असेल पण टॉस बॉक्सशी जोडायचं आहे. तसेच पाहू शकता हे सुंदर दृश्य आपण आमच्या व्यासपीठात पाहतात.
ज्या मॅडम ज्या गोवेगावचे सरपंच आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. बंडू पाटील यांच्या हस्ते आपण हा सन्मान पाहतो. तसेच व्यासपीठा विराजमान प्रभाकर गोपाळ पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. उपसरपंच गोवे त्यांना देखील विनंती करतो आपल्याला देखील मान आपण स्वीकारायचं आहे. पुन्हा एकदा बंडू पाटील साहेबांना विनंती करतो. पैसे उलट तानाजी पाटील यांनी विनंती करतो आपण साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. व्यासपीठावर एक सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. तसेच रोहन निवानंद पाटील साहेब सदस्य आहेत गोवेगावचे त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. आणि तो सन्मान करण्याकरता अनिलजी पाटील साहेबांना मी विनंती करतो आपण नाणेफेकी सर्वप्रथम करूया. प्रभाकर पाटील साहेबांना विनंती करतो आपण नाणेफेक करायची. दोन्ही संघांना तिथे उपस्थित झालेले आहेत. शिवनेरी आमने विरोधात गंगामाता गुंतवलं त्यांच्या आजच्या दिवसाचा दुसरा सामना आपण पाहणार आहोत. अनिलजी भगत साहेब देखील उपस्थित त्यांच्या हस्ते आपण टेस्ट करणार आहेत. नाणेफेकी गुंतवणूक संघाने जिंकलेला आणि सर्वप्रथम निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर आपण पुन्हा एकदा व्यासपीठाकडे वळूया. व्यासपीठा विराजमान रोहन निवानंद पाटील सदस्य गोवे हे देखील तिथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण शुभ सन्मान करूया. आणि सन्मान करण्याकरता अनिलजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण रोहन पाटील साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. सदस्य आहेत गोवे ग्रामपंचायत आणि आज मॅचचा आनंद घेण्याकरता ते देखील व्यासपीठा विराजमान झालेले आहेत. तसेच व्यासपीठा विराजमान सत्यवान भगवान पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. सदस्य गोवे ग्रामपंचायत त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. सत्यवान भगवान पाटील साहेब जे गोवे गावच्या ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. आणि सन्मान करण्याकरता निकेश पाटील यांच्या हस्ते आपण सन्मान करणार आहोत. निकेश पाटीलला विनंती असेल आपण सत्यवान पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. कॅमेरा घरी काय बोलू कॅमेरा ऑर्डर होती इकडे बघा ना. पाहू शकता आपण हे सुंदर दृश्य आपल्या व्यासपीठावरती केलं जाते. तसेच व्यासपीठा विराजमान अनिल भगत भगत साहेब उपस्थित आहेत. मी बंडू पाटील साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण अनिल भगत साहेबांचा शुभ सन्मान करा. उद्योगपती गोवे तसेच व्यासपीठावरती बारकोबाई दिनकर घोळ ग्रामपंचायत सदस्य गोवा त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. आणि सन्मान करण्याकरता विजय पाटील साहेबांना विनंती करतो की आपण बारकोबाई दिनकर धूर यांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. ग्रामपंचायत सदस्य गोवे
तसेच व्यासपीठावर कमलाबाई कमलाकर पाटील सदस्य गोवे या देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. आणि सन्मान करण्याकरता पाटील साहेबांना विनंती करतो की आपण देखील कमलाबाई पाटील यांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. ग्रामपंचायत सदस्य गोवे तसेच व्यासपीठा विराजमान दिनेशजी जोशी साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. ग्रामपंचायत उपसरपंच पिंपळभर त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पुन्हा मान्यवांचा आपण आभार व्यक्त करूया आणि मॅचच्या दिशेने जाऊया. सर्वांनी सामना आपण पाहता एका बाजूला आपल्याला सरोली संघ पाहायला मिळेल, दुसरी बाजू काल्लेर संघ यावेळेस पुढे सरसावत साधा विनून क्रिकेट खेळायचं होतं, परंतु यावेळेस संपर्क नाही. निर्धाव चेंडूवाला पहिले षटक मार्गस्थ आपण पाहताय. गोलंदाजी करण्याकरता महेंद्र पाहायला मिळतो. समीकरणाचा आपण विचार केला तर 41 धावा या टार्गेट आहेत. काल्लेर संघासमोर सलामीची जोडी आपल्याला राजन आणि राजन पाहायला मिळते. यावेळी फटका खेळायचा होता, विपुल उद्ध्वस्त झाला आणि अखेरकार काल्लेर संघाचा पहिला विकेट आपल्याला पाहायला मिळाला. राजेश इस्लाम षटकारांचा एक लॉन्च चालत पावले म्हणून तसेच बघा सलग 3 दिवस आपण सुवसंधी आहे. जो क्षेत्ररक्षक फलंदाज लगातार हॅट्रिक पूर्ण करणार त्याला रोहन जयनंद पाटील उपसरपंच आहेत गोवे यांच्याकडनं कॅश प्राइज दिली जाईल तब्बल 1,000 रुपये. क्या बात आहे. तिन्ही दिवस ही सुवर्ण संधी आहे. फलंदाजांना या संधीचा सोनं करायचं. लगातार आपण षटकार खेळले, षटकाराची हॅट्रिक केली तर तुम्हाला 1,000 रुपये कॅश प्राइज ते देण्यात येणार. यावेळेस खेळाचा चेंडू हव्यामध्ये झेलची असणार संधी. पहिल्या अटेम्प्ट मध्ये माझा चेंडू सुटला होता, मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चांगला झेल पकडला. काय दुसरा धक्का लागला टीम काल्लेर संघाला. दिले का पिशवी बघ ट्रॉफ्या तर न्याय ट्रॉफ्या न्या आता किती सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज भांड्याच्या माध्यमातून 3 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट त्याच्या नावे राहिला. पॉवरफुल मध्ये पॉवरफुल फलंदाजी करायची असते, पण पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला महेंद्रच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कौतुकास्पद कामगिरी केली. न्यूमॅन क्रमांक 4 वर ते फलंदाजी करण्याकरता सचिन येतो. तर दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी करण्याकरता क्रमांक 2 वरती षटक टाकण्याकरता गोलंदाज तयार असणार गोलंदाजी करण्याकरता. हॅलो तसेच श्यामजी जगताप साहेब त्यांना देखील विनंती असते आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची, व्यासपीठा विराजमान व्हायचे. श्यामजी जगताप साहेब रत्नास विनंती असेल. गोवे संघाचे धडाकेबाज फलंदाज देखील आहेत. तसेच महाराष्ट्र पोलीस देखील आहेत. बघा क्या क्रिकेट असं आहे मित्रांनो, खेळापासून कोणीही वंचित राहू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्र पोलीस पाहायला मिळतील, ऍडव्होकेट पाहायला मिळतील, डॉक्टर्स पाहायला मिळतील. एवढंच नव्हे तर नेते लोक देखील आता या क्रिकेट सणांना भेट असतात. क्रिकेटचा खेळ लोकप्रिय केला आणि त्या खेळामध्ये आता आपण महाराष्ट्र पोलीस आमचे यावेळेस चांगला फटका समोरच्या दिशेने एक्झिक्युट केला. युद्ध पूर्ण झाली, दोषीचा प्रयत्न होणार, अखेरकार 2 धावा पूर्ण झाला. चांगली रनिंग दोघांमध्ये पाहायला मिळाली. ज्या ज्या वेळेस बॅट आणि बॉलची जोडणी होते त्या वेळेस मात्र
सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय. यावेळेस चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं टीम आले संघाचं. राजन आणि सचिन ही जोडी आता मात्र आपल्याला दुसऱ्या विकेट करता पाहायला मिळते. यावेळेस मोठा फटका केला तर बादशी कडा प्रयत्न करतो फलंदाज धाव पूर्ण करण्याची की खराब होती ना खेळता स्टोनच्या मागे चांगलं बॅकअप झालं. चेंडू जर मी म्हणे हा फास्ट असता तर कुठेतरी मी म्हणे चित्र काहीतरी वेगळं असतं, परंतु जसं झालं नाही. फलंदाजाचा फायदा झाला, फलंदाजाने एक धाव पूर्ण केली. धावसंख्या एकने पुढे सरली. धावसंख्येचा आपण विचार केला फलकावरती 6 धाव पाहायला मिळतात. दयनीय अवस्था म्हणून आपण काढली संघाची, कारण 41चा पाठलाग करताना आपण पाहिलं दुसरीकडे मार्गस्थ आहे आणि 2 विकेट आता मात्र गमावलेल्या आहेत त्या काल्य संघाने, राजन आणि संतोष. यावेळेस चेंडू ऑफसाईडला मेजवानी होती आणि मेजवानी स्वीकारली. फलंदाज सचिन याने चेंडूला पाठवलं सीमा पार आउट ऑफ दी पाथ. पहिला षटकार या स्पर्धेमधला पाहायला मिळाला सचिनच्या वाटताना. पाहू शकता आपण ऍक्शन घेतलं. उलटा चेंडूचा मेजवानी होती आणि अखेरकार दोन्ही हातांनी मेजवानी स्वीकार केली. फलंदाज सचिन याने चेंडूला पाठवलं स्क्वेअरच्या डोक्यावरून. इस हार्ड अँड हँडसम षटकार. स्पर्धेमधला पहिला षटकार आपण पाहतोय आणि तो षटकार आला सचिनच्या बॅटमधला. 6 धावसंख्या वेगाने पुढे सगळे. धावसंख्येचा आपण पुन्हा एकदा विचार केला तर 12 धावा या धावफलकावर लागलेल्या. आता मी म्हणेन धावगतीला दिशा मिळाली असं म्हटलं तर वावगत होणार नाहीये. ड्रायव्हिंग सीटवरती येण्याचं काम आता मात्र काल्य संघ करतोय, कारण गेअर बदलण्याचं काम आता काल्य संघाने केलं. विशेषतः आपण सचिनचं कौतुक करूया. एका चेंडूमध्ये सामन्याचं चित्र बदलण्याचं काम त्याने केलं. काय सुंदर फटका सुचवला. यावेळेस थोडस दबाव पाहायला मिळतोय. धोनी समाधान पंचांनी केलं. आम्हाला सांगितलं त्याचं बॅट डिलिव्हरी चुकीचा चेंडू आणि चुकीच्या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव 1 मिळणार. धावसंख्या पुन्हा 1 पुढे सरकणार. धावसंख्येमध्ये वाढ होणार. धावसंख्या 13 धावा. यावेळेस देखील पुढे सरकून फटका खेळला जाता. पुन्हा एकदा त्याचप्रमाणे चेंडू हाताळला गेला. पहिल्यांदा चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. पंचांकडे आश्चर्याच्या नजरेने पाहिलं. गोलंदाज धोनी अखेरकार पंचांनी कवर पोचवलं. व्हाईट बॉल. बॅटकडे दुसरा खराब चेंडू गोलंदाज भोलेनाथ साकारतो. चुकीचा क्रिकेट. यावेळी चांगला फटका इनसाइड आउट. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. सचिनच्या बॅट बनले येतो. हा दुसरा धमाका. सुपर टायमिंग. जबरदस्त फटका पाहू शकता आपण ऍक्शन रोखल्यामध्ये. इनसाइड आउट. बॉडीपासून भरपूर चेंडू लांब होता आणि लांबच्या चेंडूवरती लांब अशी बॅट देखील टाकली गेली आणि चेंडूला पाठवला. डिफेन्सचा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. सचिनच्या बॅट मधला हा दुसरा धमाका येतोय. समीकरणात आपण विचार केला तर आता मात्र येणारे 14 चेंडू आणि जिंकण्याकरता 21 धावांची गरज असेल काल्य संघाला. काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. पलट वार पाहायला मिळाला. फलंदाज सचिन याचा काय फटके सजवले जातात मैदानाच्या आतमध्ये. ज्या ज्या वेळेस बॅट आणि बॉलची जोडणी सचिनच्या बॅट मध्ये होते त्या वेळेस मोठी धावसंख्या ही धावफलकावर लागली जाते. चांगलं क्रिकेट. खराब गोलंदाजी बॉलिंगवरची पाहायला मिळते. चुकीची चेंडूची हाताळणी. यावेळेला सेन्सिबल रेट डोक्या हाताने दिशा दाखवली. चेंडू शॉटले गलीमध्ये ड्रायव्हर झाला. स्वतः गोलंदाज भोलेनाथ चेंडूवरती विसावला जाणार. दरम्यान सचिनने एक धाव पूर्ण केली. यावेळेस चांगला क्रिकेट पाहायला मिळाला सचिन याचा. 2 चांगले फटके साकारल्यानंतर एक सेन्सिबल क्रिकेटचा खेळ आता मात्र साकारतोय फलंदाज सचिन. चांगलं क्रिकेट. खूप क्रिकेट. 13 चेंडूने जिंकण्याकरता आता मात्र 20 धावांची गरज असेल ते अर्थातच काल्य संघाला. बघा एक चुकीचा चेंडू तुम्हाला मॅच मध्ये ठेवत असतो. एक चुकीचा चेंडू तुम्हाला मॅचच्या बाहेर घालवत असतो. ते 2 चुकीचे चेंडू आता मात्र भोलेनाथने टाकले
अखेरकार त्याच्यावरती सुंदर समाचार सचिनने घेतला. चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळत होता. चेंडू ऑफ साईडला निघून चालला. झेलची होती संधी आणि बघा पुन्हा एकदा मिस्टेक झाली. चेंडू सरळ क्षेत्राच्या डोक्यावरनं विसरला गेला. 4 धावांकरता हा येतोय सोबर. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्येचा आपण विचार केला, धावसंख्या 25 पाहायला मिळते. समीकरणाचा आपण विचार केला तर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 16 धावांची गरज असेल की काल्य संघाला काय सुंदर सुरुवात पाहायला मिळाली. थोडस राजेंनी नाराज केला, संतोषने देखील नाराज केला, पण त्यानंतर राजेन आणि सचिनचा पलटवार पाहायला मिळाला. काय सुंदर फटकेबाजी केली. आपण भोलेनाथच्या षटकाचा विचार केला, भरपूर महागडा ठरला. तब्बल 22 धावा त्याने खर्च केल्या. सेव्ह ऑप्शन आहे ना, सेव्ह कर दो वो वाटा बोल. तसेच व्यासपीठावर विराजमान गणेश ठाकरे साहेब उपस्थित झालेले आहेत. सदस्य 40+ संघटना, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. मी जगताप साहेबांना विनंती करतो की आपण गणेश ठाकरे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. पाहू शकता जगताप साहेब जे महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत आणि गणेश ठाकरे साहेब जे मास्टर सदस्य आहेत 40+ संघटनेचे. बघा खोलवरचा पाय चेंडू मोठा पटका खेळायचा होता. बॅटची अथलीकडा त्याने मिडविकेटला ट्रॅव्हल झाला. एकदा जुना झालं तेवढाच कंबल झालं, त्यालाच क्षेत्रक्षण झालं, त्याला फायदा फलंदाज मोठवला. 2 धावा पूर्ण केल्या. क्रिकेटमध्ये मित्रांनो फिल्डिंग म्हटली ना तर क्रिकेटचा पाया म्हटलं जातं, पण सरावणी संघाचा पाया थोडासा मी म्हणे डगमगताना पाहायला मिळतो. आणि ज्या वेळेस चेंडू सीमारेषेवरती जातो त्या वेळेस खराब क्षेत्रक्षण सरावणी संघ करतो. त्याचा फायदा मात्र काल्य संघाला मिळतो, कारण प्रति चेंडू मागे चांगल्या धावा त्यांच्या संघामध्ये ऍड केल्या जातात. समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलं. आता मात्र येणारे 11 चेंडू आणि जिंकण्याकरता गरज असेल 14 धावांची. यावेळेस शत्रुपास झाला एका हाताने, चेंडूला दिशा दाखवून चेंडू वेगाने निघून चाललाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतो कलात्मक चौकार. दिशा दाखवली फलंदाजाने. चेंडू पाहिला की थोडासा स्क्वेअरच्या बाजूने वळत आहे. एक हात सोडून हा फटका खेळला होता. बॅट आणि बॉलची जोडणी थोडीशी प्रॉपर झाली नव्हती, पण अखेरकार रिझल्ट चांगलं पाहायला मिळालं. चेंडू स्क्वेअरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आणि मिळाल्या काल्य संघाला 4 धावा. चेंडू चांगला फटका, इनसाइड आउट, चेंडू निघून झाला. पुन्हा एकदा धोनीच्या वेगाने स्क्वॉन आउट पण दीपक 6 धावा षटकार. चौकार चौकार षटकार जे लागले जबरदस्त फटका जखमीत केला गेला. चेंडू होता थोडासा बॉल पासून बॅटच्या बाजूने वळण घेत होता. अखेरकार अंतिम क्षणी का होईना त्याला त्याने प्रहार केला. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. सचिनच्या बॅट मधला हा षटकार पाहायला मिळाला. यावेळेस देखील त्याच प्रकारचा फटका खेळायचा होता. बॅटची अतली गडा जोपर्यंत फटक्या सरकून चेंडू अडवला जाईल मात्र सचिन आता थांबवण्यात यश आलं. निर्धाव चेंडूला धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्येचा आपण विचार केला 37 धावा या धावपकाला लागल्या गेल्या. ही चेंडू चांगला पाहायला मिळाला. ही लाईन चांगली पाहायला मिळाली. बरोबर सचिनच्या बॉडी लँग्वेजला ओळखलं गेलं. त्यानंतर बाहेरच्या बाजूला चेंडू वळण घेत होता. अखेरकार यष्टांच्या मागे चांगलं यष्टीरक्षण झालं आणि कबीरचा हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आला, चांगल्या चेंडूची हाताळणी. हो यावेळेस सेन्सिबल होते आता ढकललंय. क्षेत्रक्षक आहे त्याला विकेटची संधी. या फिंगर फलंदाजाचा मात्र आता खेळ समाप्त होणार. अखेरकार सचिनला जागा सोडावी लागणार. मोठा धक्का लागतो, बिग लॉस. आम्ही पुण्यापूर्वी आपण सचिनच्या खेळीचा विचार केला तर वैयक्तिक 25 धावा
त्याने आपल्या संघाकरता जोडला. चांगला खेळ त्याने साकारला. आपल्या संघाकरता संकट मोचन ठरला आणि एका संकटातनं आपल्या टीमला त्याने बाहेर काढलं. समीकरणाकडे पुन्हा एकदा वळण घेतला. आता मात्र येणारे काही चेंडू शेष आणि जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 4 ची गरज. बघा काय सामना रंगतो. पहिला सामना किती सुंदर रंगतो. अगदी अंतिम षटकापर्यंत हा सामना गेला. असं वाटलं होतं अंतिम षटकी की काल्ले संघ थोडासा अडचणीमध्ये येणार का काय, पण तो भोलेनाथच्या 22 धावा खर्च झाल्या त्या कुठेतरी निवडून टर्निंग पॉईंट राहिलं. कौतुक करावं लागेल सचिन याचं. काय सुंदर खेळी त्यांनी साकारली. पण सचिन नावामध्ये बरंच काही आहे. खरं तर अख्ख्या जगाला ज्या नावाचा हेवा वाटावा हे ते नाव आहे सचिन. कारण याच नावाने जगभर चांगलं क्रिकेट खेळलं आणि सध्या खेळलेला सर म्हणून ओळखले जातात. अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर. कवला गोलंदाजी करण्याकरता अंतिम षटकाकरता प्रवीण आला. 4 धावा त्याला वाचव. प्रवीणला काहीतरी नवीन करून दाखवावं लागेल. तो 4 धावा वाचवायचे असतील तर त्याला चांगल्या चेंडूची हाताळणी करावी लागेल. समोर बॅटर फलंदाजी करण्याकरता मिथून. यावेळेस हलक्या हाताने कट करायचा होता. थोडंसं फंबल झालं. यष्टी रक्षकाने चुकी केली. बॅटची अतली कडा पंच देखील सांगत आहेत. बॅटची अतली कडा लागलेली आहे. 1 धाव मिळणार. धावा कुठून आलेल्या आहेत, कशा आलेल्या ते महत्वाचं नाहीये. धावा येत ते फार महत्वाचं आहे. क्रिकेटला एका एका धावेमध्ये मार महत्व आहे आणि महत्वाची परिक्षा मात्र माझ्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस ऑफ साईडला चेंडू वेगाने निघून चाललाय. एकदा मी ते पूर्ण झाली. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकी त्याहून चांगली आली. अखेरकार फलंदाजाला एका धावेवरती थांबावं लागलं. समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलं. येणारे 4 चेंडू आणि 2 धावेची गरज असेल ही काल्ले संघाला. मिथून फलंदाजी करतो. कटच्या अंदाजामध्ये फटका केला होता. चेंडू निघून चालला. दिप्पस टाकावरला. 1 धाव इथे पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि अखेरकार या 2 धावेने काल्ले संघाने विजय संपन्न केला. मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम काल्ले आणि हार्डलर टीम सरवली. जिंकले तरी धाव जिंकले अजून. सुंदर सामना झाला. आजच्या दिवसाचा उद्घाटनीय सामना आपण पाहिला. एका बाजूला जय हनुमान सरवणी संघ, दुसऱ्या बाजूला बंदरा मारुती कालोर.